सांगाल तुम्ही काय आंदोलन केले, काय मागणी? इथं आम्ही आज कलेक्टर साहेबांना लेखी निवेदन देऊन आम्ही कायद्यानं आंदोलन केलेलं आहे, विषप्राशन केलेलं आहे. मोहन पाटील आणि अण्णा पाटील या दोन शेतकऱ्यांनी 89 हेक्टरचे हे बिल वाटप केलं. हायवे टचनला जमिनी दिल्या शेतकऱ्यांनी. आज 8-9 वर्ष होऊन गेले, आमचे कुणीही दखल घेत नाही. ह्याच्या आधी आम्ही इथं दावा घेऊन आंदोलन केलं तर कलेक्टर ऑफिसला उपोषण केलं 5 दिवस, तरीही आमची कुणी दखल घेत नाही. आमच्या जमिनी अशा फुकट लागल्या, हायवे टच जमिनी आहेत साहेब आमच्या. एवढा अन्याय केला आमच्यावर. मागणी काय तुमची? मागणी काय आमच्या एकतर जमिनी सन्मानानं परत करा, आमचं पीक विमा अनुदान सगळं नुकसान भरपाई त्यांच्या जमिनी परत करा, नाही तर जमिनी घ्या. आणि जमिनी घेताना तुम्ही 2019ला जी बिलं काढली त्याच्यानुसार आम्हाला आजच्या व्याजासहित पैसे द्या, एवढीच मागणी, दुसरं काय नाही. हॅलो, जनाबाई दासू चव्हाण लक्ष्मण ची मुलगी बोलते मी. पैसे म्हणून वडील गेले आमचे, करून खाता आम्ही, आम्हाला तेवढं शेत आहे, आम्हाला करून खायला बी नाही, आमचं विमा बी नाही, अनुदान बी नाही, आमची कोण तक्रार घेत नाही. आम्ही आमचं पैसे म्हणून आम्ही शेत करून खात आहोत, ते विमा बी नाही, अनुदान बी नाही, आम्हाला काय सुद्धा भेटलं, आमचं कोण सुद्धा तक्रार घेत नाही. आमची शेत माघारी परत तरी करावे, नंतर आमचं शेत तरी घ्यावं. मी शासनाला असं निवेदन करतो, मी विनंती करतो शासनाला की जवळजवळ आज 10-12 वर्ष झालं MIDC साठी जमीन हस्तांतरित केलेले आहे. काही लोकांचं पैसे वाटप झालं, काही जणांचं पैसे अजून शासनाने दिले नाहीत. त्याचं कारण काय? पैसे वाटप करायला कुणी सांगितलं, कसं सांगितलं आणि पैसे वाटप कसं करायचं होतं, ह्याच्यात काय भ्रष्टाचार झाला. आज शासन म्हणतंय की आम्हाला या दऱ्याखोऱ्याच्या जमिनी नको आहेत, त्या तुम्हाला सुपीक आणि एक लेवल जमीन तुम्हाला कुठे मिळणार आहे? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जावा, प्रत्येक MIDC मी बघतोय दऱ्याखोऱ्यामध्ये जिथं शेतकरी जमीन द्यायला तयार नाही, तिथं तुम्ही त्या शेतकऱ्यावर गोळ्या चलिता आणि शेतकरी स्वतःहून जमीन द्यायला तयार झाले तर त्यांची हेळसांड लावली. आज जवळजवळ 8 वर्ष झालं तुम्ही यांचा 7-12 उडवून टाकला. ह्यांनी खायचं काय, कष्ट करायचं काय, जगायचं कसं? यांच्या लेकरा बाळाची लग्न आहे, त्यांच्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, तुम्ही हिरावून घेतलं. ही सरकार येतं, ती सरकार येतं, ह्याच्या काळखंडामध्ये हे हस्तांतरित झालेले आहे. मग बघणार कोण आमच्याकडे? कोण याचा वाले आहे का नाही? प्रत्येक जणांना जर उडवाउडीची उत्तरं द्यायची, आम्ही नुसतं निवेदनं द्यायची, आम्ही उपोषणं करायची आणि आम्ही सरकारला विनंत्या करायच्या, कुठवर करायच्या विनंत्या. जाग येऊ द्या तुम्हाला, जरा कळवळा असू द्या. तुमचीच वाक्य आहे ती की आम्ही शेतकऱ्याचं काय वाऱ्यावर, आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि मग वाऱ्यावर नाही तर काय केलं? आज आमच्या 8 वर्ष झाले जमिनी लिहून घेतल्या, विमा नाही, अनुदान नाही, ना त्या जमिनीवर आमचा हक्क राहिला. मग कुठवर तुम्ही हे सहन करणार आहात? या शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. एक तर तुम्हाला या जमिनी परत घ्यायचं, जमिनी तुम्हाला हस्तांतरित करायच्या नाही त्या, तर या मोबदल्या सहित जमिनी शेतकऱ्याला परत करा. अन्यथा जर काय या शेतकऱ्याचं कमी जास्त झालं तर सरकार जबाबदार राहील, उद्योग मंत्री जबाबदार राहतील. इथल्या ज्या पुढाऱ्यांनी याच्यात हस्तक्षेप करून या शेतकऱ्यावर न्याय केलाय ती पुढारी जबाबदार राहतील. अरे एका तरी खासदार आमदारांना आमचा प्रश्न उचलून धरायला पाहिजे होता. आज मीडियावाले इथे यायला तयार नाहीत. आमची खंत आम्हाला जाणवते, आमचं दुःख आम्हाला जाणवायला लागलेलं आहे. कुणी आमच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही, तरी शासनाने याची दखल घ्यावी, कळकळीची विनंती आहे म्हणून सांगतोय. शेतकऱ्यातर्फे आज बोलतोय.